आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत चिकन काळा रस्सा आणि सोबतच सुकं काळं चिकन सुद्धा बनवणार आहोत। हे बनवण्यासाठी आपण स्पेशल काळा मसाला घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। इथं मी गावरान चिकन घेतलं आहे, 2 किलो असं घेतलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आहे। तर याला आपण हळद आणि मीठ लावून घेऊया। आता मीठ इथं मी 1 चमचा असं वापरलं आहे, जास्त चिकन आहे त्यामुळं, आणि हळद अर्धा चमचा असं वापरलं आहे। तर हे हळद आणि मीठ लावून आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे 10 किंवा 15 मिनिटासाठी, आणि छान असं हाताने लावून घ्यायचं आहे आपल्याला। जर अशा पद्धतीने लागत नसेल तर टॉस करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे हळद आणि मीठ असं व्यवस्थित लागलं जातं। तर हे मॅरिनेट केलेलं कोंबड्याचं मटण आहे ते साईडला ठेवूया, आणि एका पातेल्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल असं टाकलं आहे। तेल गरम करून घ्यायचं, नंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घेत आहोत आपण। तर इथं मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, आणि हा कांदा हलका परतला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया। हे आलं लसूणची पेस्ट सुद्धा छान अशी कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया। कांदा हलका परतला की यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे गावरान चिकन आहे ते टाकून घेऊया यामध्ये। तर पाणी न टाकता हे आपल्याला अगोदर 5 ते 7 मिनिट असं फिरवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर। 5 मिनिट असं आपल्याला मोठ्या आचेवर हे चिकन सगळं एकत्र असं फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन छान परतलं जातं। नंतर आपल्याला पातेल्यावर एक ताट ठेवून त्यावर पाणी टाकून ताटामध्ये आपल्याला हे चिकन वाफवून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण 5 मिनिटं परतून घेतलं आहे। ताट ठेवूया, ताटामध्ये पाणी टाकूया, थंडच पाणी आहे, गरम होतं नंतर। पाणी न घालता आपण वाफेवर हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे अगोदर 5 मिनिटं। आणि हे वरचं पाणी बघू शकता कसं पाणी सुटलं आहे याला स्वतःचं। चिकनला स्वतःचं पाणी सुटतं, ज्याने चिकन मऊ आणि ज्युसी होतं आणि छान असं शिजलं जातं। तर काळा रस्सा परफेक्ट होण्यासाठी आपण हे पाणी टाकून छान असं हे चिकन शिजवून घेत आहोत। सगळ्यात महत्त्वाची आहे ही टिप। या पद्धतीने चिकन कधीही शिजवून घ्यायचं मध्यम ते लहान आचेवर, आणि अशा पद्धतीने गरम पाणी करून ताटावरचं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे हे अळणी रश्श्यामध्ये छान चव उतरते आणि आपला हा काळा रस्सासुद्धा परफेक्ट होतो। तर हे छान असं बघू शकता याला स्वतःचं पाणी सुटलं होतं, नंतर आपण गरम पाणी टाकून हे छान असं शिजवून घेतलं आहे। तर अशाच पद्धतीने अर्धा ते पाऊण तासासाठी आपण साईडला ठेवूया शिजवायला, आणि इथं मसाल्याची भाजणी करूया। तर जाडबुडाची कढई घेतली आहे, मंद आच आहे, आणि यामध्ये 2 चमचे असं धने टाकले आहेत, आणि मिरच्या घेतल्या आहेत मी, बेडगी मिरची आहे, साधी मिरची आहे, आणि तीळ 1 चमचा। हे छान असं गरम करून घेऊया। खडा मसाला टाकला आहे, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, हिरवी विलायची, मोठी विलायची, चक्री फूलसुद्धा टाकलं आहे, अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकलं आहे। तर आवडीनुसार तुम्ही खडा मसाला घेऊ शकता। तर हा मसाला आपण थंड करून घेतला आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याची पावडर तयार करून घेऊया। तर याची पावडर तयार करून घ्यायची, आणि एकीकडे मी कांदासुद्धा भाजून घेतला आहे आणि खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे। ह्याची पावडर करून घेऊया। पावडर झाली आहे खूप छान, कारण मंद आचेवर आपण गरम करून घेतला होता। लसणीच्या पाकळ्या जास्त घेतल्या आहेत, 25 ते 30, आलं 1 ते 2 इंच, आणि चुलीत भाजलेला कांदा आणि चुलीत भाजलेले खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आपण। थोडीशी कोथिंबीर टाकून हा मसाला एकदम बारीक अशी पेस्ट ह्याची तयार करून घेतली आहे। तर हा आपला मसाला परफेक्ट तयार आहे काळ्या रश्श्यासाठी। तर इथं आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित असं शिजलं आहे, बघू शकता खूप छान शिजलं आहे, आणि अळणी रस्सासुद्धा खूप छान तयार झाला आहे। तर बघू शकता छान असं आपलं हे अळणी रश्श्याचं चिकन तयार झालं आहे, आणि आपण चिकन काढून ठेवलं आहे हे सुकं बनवण्यासाठी त्यातलंच। तर एका पातेल्यामध्ये आपण याची फोडणी करून घेऊया। 3 ते 4 चमचे असं तेल टाकून घेतलं आहे पातेल्यात, हलकं गरम करून घ्यायचं आपल्याला हे तेल, आणि वरून 1 काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, 1 ते 2 चमचे लहान, आणि काळा मसाला घरगुती असतो तो 2 चमचे टाकला आहे,
लहान चमचे टाकले आहेत, कारण आपण मसाल्यामध्ये खडा मसाला वापरला आहे, मिरच्या वापरल्या आहेत, त्यामुळं कमी तिखट टाकलं आहे. तर हे सुद्धा मसाला आपण टाकून घेतल्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. आच मंदच आहे आणि अळणी रस्सा टाकून थोडं थोडं करून शिजवून घेऊया. शिजवत आपल्याला हा अळणी रस्सा सगळा टाकून घ्यायचा आहे यामध्ये. आणि थोडं राहिलेलं शिल्लक ते चिकनसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. चिकन सुक्कं बनवण्यासाठी सुद्धा काढून ठेवलं आहे यातलंच चिकन. तर काळा रस्सा आपला हा परफेक्ट तयार आहे. चिकन गावरान चिकनचं आहे हे, त्यामुळं खूप चविष्ट होतं. तर हे 15 ते 20 मिनटासाठी मंद आचेवर आपण शिजवून घेऊया अजून एकदा. हा काळा रस्सा जेवढा शिजल मंद आचेवर तेवढा चव लागतो. तर नक्कीच जास्त वेळ शिजवून घ्या. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की कांदा टाकूया. कांदा टाकला की एक टोमॅटो टाकूया. टोमॅटो आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. कांदा आणि टोमॅटो सोबतच छान असं परतून घेऊया. आपलं सुकं काळं चिकन बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घेतलं आहे. तर कांदा आणि टोमॅटो परतून घेतल्यानंतर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलं आहे काळ्या रश्श्यासाठी तेच यामध्ये टाकून घेतलं आहे थोडंसं शिल्लक ठेवून. तर यामध्ये आपण घरचा काळा मसाला 1 चमचाभर टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे छान असं परतून घेऊया अजून एकदा. हे सुकं काळं चिकन बनवण्यासाठी थोडासा रस्सा टाकून आपण हा मसाला शिजवून घेऊया आणि छान असा मसाला शिजवून घेतला की यामध्ये आपण जे बनवून घेतला होता अळणी रस्सा त्यामधलं हे चिकन आहे तेच टाकून घेतलं आहे, कारण हे छान असं शिजलं आहे. तर हे छान असं मिक्स करून घेऊया, लहान आच करून घेऊया आणि वरून काळा रस्सा टाकून घेऊया 2 ते 3 पळ्या असं, आणि म्हणजे खूप छान चव येते याला. तर हे छान असं परतून घेऊया. खालीवर करून घेतलं की यावर झाकण ठेवूया. 10 मिनटासाठी लहान आचेवर सुकं काळं चिकन शिजवून घेऊया. आणि इकडं काळा रस्सासुद्धा खूप छान झाला आहे, तयार झाला आहे परफेक्ट असा. तर यात आपण मसाल्याची भाजणी खूप छान केली आहे. सुकं खोबरं घेतलं होतं भाजून, त्यामुळं छान असं रंग आला आहे काळा. सुकं काळं चिकन आपलं गावरान पद्धतीचं हे बनवून झालं आहे आणि गावरान चिकनचंच आहे, त्यामुळं खूप छान स्पेशल आहे. तर तयार आहे आपली ही अस्सल गावरान थाळी. गरमागरम छान असा चिकनचा काळा रस्सा तयार आहे. आपण ह्याला भाजणीसुद्धा खूप छान केली होती. चुलीत भाजून घेतलेला कांदा, सुकं खोबरं भाजून घेतलं होतं, त्यामुळं परफेक्ट असा काळा रंग आला आहे रश्श्यालासुद्धा. सुकं काळं चिकनसुद्धा खूप छान झालं आहे. हे सुकं काळं चिकन तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर आपण हे सर्व करत आहोत. तर यासोबत ज्वारीची भाकरी सर्व केली आहे. लिंबू कांदासुद्धा तुम्ही सर्व करू शकता. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच मला सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.